श्रीमती रुपाली मोरे डहाणू यांनी कृपया मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. हे काढलं का सगळं? मंडळी, RPL म्हटली, आपण सलग 8 वर्षे ही स्पर्धा यशस्वीरित्या ज्यांच्यामुळे पार पाडू शकलो असे आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान श्री दीपक भाऊ खांबीत येथे आज कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झालेले आहेत. मी माझ्या कार्यकारिणीच्या वतीने त्यांचे इथे पुष्प देऊन स्वागत करू इच्छितो. माझ्या कार्यकारी मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्रीयुत अनिकेत मोहिते यांना मी विनंती करतो, घेतलं दीपक भाऊंना आपण पुष्प देऊन आपल्या मंडळाच्या वतीने त्यांचे इथे आपण स्वागत करणार आहोत. दीपक भाऊंचा इथे आपण स्वागत आणि सत्कार करतोय. दीपक भाऊंचा इथे आपण स्वागत आणि सत्कार करतोय. आमचे कार्यकारिणीचे विद्यमान अध्यक्ष श्रीयुत अनिकेत मोहिते. यानंतर आमचे पुढील पाहुणे आहेत श्रीयुत तुषार संखे, संस्थापकीय अध्यक्ष स्वरा युवा ग्रुप. हे आम्हाला दरवर्षी या स्पर्धेनिमित्त भरघोस मदत करत असतात. ते सुद्धा आज इथे पारितोषिक वितरण कार्यक्रमानिमित्त उपस्थित झालेले आहेत. मी माझ्या कार्यकारिणीच्या वतीने त्यांना सुद्धा पुष्प देऊन त्यांचं स्वागत करू इच्छितो. आमचे कार्यकारिणीचे प्रेरणास्थान श्रीयुत यतीन भाऊ यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. स्वरा युवा ग्रुप संस्थापकीय अध्यक्ष श्री तुषार संखे यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व 108 खेळाडूंसाठी टी-शर्ट उपलब्ध करून दिले होते. आम्हाला ते दरवर्षीच सढळ असे मदत करत असतात. आमच्या आजचे तसे आमचे या स्पर्धेचे पुढील दानशूर व्यक्तिमत्व श्रीयुत गणेश राऊत हे काही कामानिमित्त काल उपस्थित राहू शकले नव्हते, पण ते आज आवर्जून उपस्थित झालेले आहेत. मी माझ्या कार्यकारिणीच्या वतीने त्यांना सुद्धा पुष्प देऊन त्यांचं कार्यकारिणीच्या वतीने स्वागत करू इच्छितो. आमच्या कार्यकारिणीचे विद्यमान उपाध्यक्ष श्रीयुत योगेंद्र वनमाळी यांनी पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. श्रीयुत गणेश राऊत, ज्येष्ठ समाजसेवक, शिरगाव, वसई, विरार, हे आम्हाला दरवर्षी सढळ हस्ते या स्पर्धेसाठी मदत करत असतात. आपण त्यांना पुष्प आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवित आहोत. श्री संदीप राऊत, आम्ही आमच्या कार्यकारिणीच्या वतीने त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवित आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आमच्या कार्यकारिणीचे विद्यमान सचिव श्री संतोष जाधव यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मान चिन्ह देत आहोत. एक आमची छोटीशी आठवण म्हणून भाऊंनी त्याचा स्वीकार करायचा आहे. आमचे पुढील अतिथी आहे श्रीयुत हरेश्वर काशीनाथ जाधव. हे सुद्धा आम्हाला दरवर्षी या स्पर्धेसाठी सढळ हस्ते मदत करत असतात. मी आमच्या कार्यकारिणीचे विद्यमान उपाध्यक्ष श्री चेतन जाधव यांना विनंती करतो की आपल्या मंडळातर्फे त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवायचं आहे.
आमचे पुढील अतिथी आहेत श्री सुधीर मंगेश जाधव उमरोई. हे सुद्धा हरेश्वर भाऊंच्या खांद्याला खांदा लावून सढळ असते आम्हाला या स्पर्धेसाठी दरवर्षी मदत करत असतात. आम्ही त्यांना सुद्धा आमच्या मंडळातर्फे सन्मान चिन्ह देऊन गौरवित आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आमच्या मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष श्री जयेश भोईर यांनी त्यांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे. श्री संदेश पाटील चटाळे हे सुद्धा या कार्यक्रमानिमित्त इथे आवर्जून उपस्थित झालेले आहेत. आम्ही आमच्या कार्यकारिणीच्या वतीने त्यांना सुद्धा सन्मान चिन्ह देऊन आमची एक छोटीशी आठवण म्हणून आमच्या कार्यकारिणीचे विद्यमान सदस्य श्री सचिन भोईर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मान चिन्ह देत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. श्री संतोष जाधव उमरोई हे सुद्धा आपल्या या स्पर्धेला सढळ असे मदत करत असतात. त्यांना सुद्धा आमच्या मंडळाचे विद्यमान सदस्य किशोर जाधव यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मान चिन्ह देत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. श्रीमती रुपाली मोरे यांना सुद्धा सन्मान चिन्ह आपण देत आहोत आपल्या कार्यकारिणीच्या वतीने. आमच्या कार्यकारिणीचे विद्यमान सदस्य श्रीयुत राजेश जाधव यांच्या हस्ते आपण सन्मान चिन्ह देत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. श्रीयुत बाळकृष्ण जाधव विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत बावडे हे सुद्धा इथे वेळात वेळ काढून उपस्थित झालेले आहेत. आमच्या कार्यकारिणीचे विद्यमान खजिनदार श्री भूपेंद्र राऊत यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मान चिन्ह देत आहोत. श्री जयेश बळवंत भोईर उमरोई यांनी कृपया मंचावर यायचं आहे. श्रीयुत यतीन भाऊ जाधव यांना सुद्धा आम्ही आमच्या कार्यकारिणीच्या वतीने सन्मान चिन्ह देत आहोत. एक छोटीशी आठवण म्हणून आपण त्याचा स्वीकार करायचा आहे. आमच्या कार्यकारिणीचे विद्यमान सदस्य मेहुल जाधव यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मान चिन्ह देत आहोत. श्रीयुत गणेश खांबीत हे सुद्धा इथे आवर्जून उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आम्ही आमच्या कार्यकारिणीच्या वतीने सन्मान चिन्ह देत आहोत. आमच्या विद्यमान कार्यकारिणीचे सदस्य जिग्नेश वनमाई यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मान चिन्ह देत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. हे सध्या डहाणू तालुका चर्मकार महामंचाचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत. त्यांना सुद्धा आम्ही आमच्या कार्यकारिणीच्या वतीने सन्मानित करीत आहोत. श्री जितेंद्र सातवे वरोडचे एक ज्येष्ठ खेळाडू, त्यांचा आदर्श ठेवूनच आपल्या समाजातील मुलं आजही क्रिकेट खेळतात. असे आदर्श व्यक्तिमत्व जितेंद्र सातवे यांना सुद्धा आम्ही कार्यकारिणीच्या वतीने सन्मान चिन्ह देत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आमच्या कार्यकारिणीचे विद्यमान सदस्य चेतन मोहिते यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मान चिन्ह देत आहोत. पण आता द्यायचा ना कार्यक्रम तोच घ्यायचा आहे ना. मंडळी, आपण पाहतो स्पर्धा खेळवण्यासाठी आवश्यक या स्पर्धेमध्ये जे 8 संघ हवे असतात आणि जे संघमालक म्हणून आम्हाला या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन प्रोत्साहन देतात, ज्यांच्यामुळे ही स्पर्धा आम्ही यशस्वीरित्या पार पाडू शकतो. असे आमच्या या स्पर्धेतील सहभागी झालेले 8ही संघ आणि त्यांचे संघमालक यांचं इथे सन्मान चिन्ह देणं आमचं परम कर्तव्य आहे. सर्वप्रथम या स्पर्धेमध्ये पराभूत जरी झालेले असले तरी त्यांनी केलेलं सहकार्य हे आम्हाला मोलाचं आहे आणि त्याकरता मी सर्वप्रथम बोलवतोय स्वराज्य 11 वरोड संघ, त्या दोन्ही संघ मालकांनी कृपया समोर यायचं आहे. आम्ही आमच्या कार्यकारिणीच्या वतीने त्यांना सन्मान चिन्ह देणार आहोत.
एक आमची छोटीशी आठवण म्हणून त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. श्रीयुत गणेश राऊत यांना मी विनंती करतो की आपले शुभ हस्ते आपण त्यांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे. स्वराज्य 11 वरोड संघ मागील 3 वर्षांपासून आम्हाला सहकार्य करत आलेले आहेत आणि आपल्या संघात ज्यांनी सहभाग घेतला होता अशा सगळ्या खेळाडूंचं जे मानधन आहे ते सुद्धा आपण त्यांना सुपूर्द करत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. पूर्ण द्यायचं पूर्ण त्यांच्या सगळ्या खेळाडूंचं. स्पर्धेत सहभागी झालेला पुढील संघ आहे संतोष मोरे टायगर डहाणू. या संघाच्या संघमालकांनी कृपया पुढे यायचं आहे. जर संघमालक नसतील, त्यांचे कोणी प्रतिनिधी असतील तर त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे. श्री संदेश पाटील यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे. स्पर्धेतील पुढील सहभागी संघ आहे रोहिदास वॉरियर्स चटाळे. रोहिदास वॉरियर्स चटाळे संघाच्या संघमालकांनी कृपया मंचावर यायचं आहे. जर संघमालक उपस्थित नसतील आणि त्यांचे कोणी प्रतिनिधी इथे असतील तर त्यांनी कृपया समोर यायचं आहे. नाही गेले ते गेले गेले. श्री हरेश्वर जाधव यांना मी विनंती करतो. रोहिदास वॉरियर चटाळे संघाचे संघमालक जर कोणी इथे उपस्थित असतील तर त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे. तुम्ही समोर गर्दी नका करू. स्पर्धेतील पुढील सहभागी संघ आहे कल्पेश 24 संघ उमरोई. यांचे संघमालक किंवा कोणी प्रतिनिधी असतील त्यांनी कृपया समोर यायचं आहे. मी श्रीयुत संदीप राऊत साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आमच्या कार्यकारिणीच्या वतीने त्यांना सन्मान चिन्ह देऊन आपण गौरवायचं आहे. कल्पेश 24 संघ उमरोई. स्पर्धेतील पुढील सहभागी संघ आहे अविकेतन फायटर्स तारापूर. या संघाचे संघमालक किंवा कोणी प्रतिनिधी असतील त्यांनी पुढे यायचं आहे. यश आणि प्रणय कोणी असतील त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे. अविकेतन फायटर्स तारापूर यश आणि प्रणय दोघांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. मी श्रीमती रुपाली मोरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आमच्या कार्यकारिणीच्या वतीने आपण त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवायचं आहे. कुठे YouTube ते बघ तू पण तिकडेच बघ.
स्पर्धेतील पुढील सहभागी संघ किट्टू रायझिंग स्टार तारापूर या संघाच्या संघ मालकांना आम्ही विनंती करतो की आपण कृपया मंचावर यायचं आहे। श्री सुधीर जाधव साहेबांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आमच्या कार्यकारिणीच्या वतीने त्यांना सन्मान चिन्ह देऊन आपण गौरवायचं आहे। आता त्यांना बोलवतो। दुसरा घे ना, दोन आहेत ना पैसे पैसे। कृपया शांतता राखायची आहे। मंडळी, आपल्याला या स्पर्धेसाठी जे उत्कृष्ट समालोचक आपल्याला लाभले होते असे तिन्ही समालोचक श्रीयुत दीपक संखे भाऊ, तसेच श्रीयुत संदीप गावण आणि श्रीयुत प्रमोद शेडगे हे आपले तिन्ही उत्कृष्ट समालोचक आपल्याला या स्पर्धेसाठी लाभले होते। मी श्री तुषार संखे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या आमच्या तिन्ही समालोचकांना सन्मान चिन्ह देऊन श्री दीपक संखे जे उत्कृष्ट समालोचक आपल्या पंचक्रोशीतील या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित झाले, आमच्या विनंतीला मान देऊन आणि खरोखर त्यांचं समालोचन ऐकण्यासाठी इथे प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळालेली आहे। श्रीयुत संदीप गावण आमचे लाडके समालोचक खरोखर आम्हाला या स्पर्धेसाठी ते आवर्जून वेळात वेळ काढून त्यांची उपलब्धता इथे दर्शवत असतात। श्रीयुत प्रमोद शेडगे खरोखर आपल्या पालघर जिल्ह्यातील सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारा असा हा आवाज, बुलंद आवाज म्हणता येईल असं यांचं समालोचन आहे। खरोखर वाखाणण्याजोगं समालोचन आपल्याला प्रमोद शेडगे साहेबांकडून ऐकायला मिळालेलं आहे। आमच्या या स्पर्धेचे गुणलेखक यश तामोरे श्री बाळकृष्ण जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आमचे जे या पूर्ण स्पर्धेचे गुणलेखक होते, खरोखर चांगल्या पद्धतीने त्यांनी ही कामगिरी पार पाडलेली आहे, त्यांना आम्ही आमच्या कार्यकारिणीच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन गौरवित आहोत। गुणलेखक ऑनलाईन, ज्यांनी ऑनलाईन जो आपलं गुणलेखकाचं काम आहे ते व्यवस्थितरित्या या संपूर्ण स्पर्धेत पार पाडलेलं आहे, त्यांना सुद्धा मी विनंती करतो श्री बाळकृष्ण जाधव यांच्या शुभ हस्ते पुढे भरत जा पुढे। ज्यांनी सुरेख गुणलेखकाचं काम ऑनलाईन जे आपण पाहतोय पॉइंट्स टेबल पासून रन रेट काढण्यापर्यंत यशस्वीरित्या जबाबदारी पार पडलेली आहे, धन्यवाद। पंच, आमच्या या स्पर्धेचे पंच यतीश यांनी कृपया मंचावर यायचं आहे। या संपूर्ण स्पर्धेत ज्यांनी सुरेख पंचगिरी केली आणि यांच्यामुळे या स्पर्धेला कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता ही स्पर्धा यशस्वीरित्या आम्ही पार पाडू शकलो असे आमचे पंच श्री धनेश खांबीत साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना आमच्या कार्यकारिणीच्या वतीने आपण सन्मान चिन्ह देऊन गौरवायचं आहे।
आमचे दुसरे पंच जे आहेत ते इथे कुठे उपस्थित असतील त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे. चिन्मय तामोरे, श्री धनेश खांबीत साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवित आहोत. खरोखर या दोन्ही पंचांनी या रखरखत्या उन्हामध्ये सुरेख अशी पंचगिरी दोन्ही दिवस इथे केलेली आहे आणि यांच्यामुळेच ही स्पर्धा इथे आम्ही यशस्वीरित्या पार पाडू शकलेलो आहोत. मंडळी, ही स्पर्धा ज्या वेळेला आयोजित करायची असते त्याच्या 2 महिने कमीत कमी आधीपासून माझ्या संपूर्ण कार्यकारिणी आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून मेहनत घेत असते आणि आयोजन म्हटलं की त्यासाठी पूर्वतयारी ही असावीच लागते. खरोखर माझ्या संपूर्ण कार्यकारिणीने अहोरात्र घेतलेल्या मेहनतीमुळे आम्ही ही स्पर्धा इथे पार पाडू शकलेलो आहोत. आपल्या या 8व्या पर्वाच्या पारितोषिक कार्यक्रमानिमित्त उपस्थित आपल्या आजचे एक पाहुणे श्री तुषार संखे, संस्थापकीय अध्यक्ष स्वरा युवा ग्रुप यांना मी विनंती करतो की आपण आपलं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला या RPL कमिटीला संपूर्ण करायचं आहे. हॅलो हॅलो, रोहिदास प्रीमियर लीग 2024. मी इकडे आल्यानंतर पहिला जो तुमचा स्लोगन बघितला, समाजाचे ऐक्य हाच आमचा ध्येय. नक्कीच एक चांगली संकल्पना आहे आपल्या माध्यमातून. नक्कीच आमचे दीपक भाऊ इकडे हजर आहेत, तसेच आमचे यतीन जाधव, किरण जाधव, तसे आमचे उपसरपंच बाळकृष्ण भाऊ इकडे. सगळ्यांचे नावं नाही घेणार कारण की वेळ फार कमी आहे आणि सगळ्यांना बक्षीस वितरण बघायचं आहे इकडे. त्याकरता पुनश्च यतीन भाऊ, तुला मी एकदा परत सांगतो की पुढच्या वेळेला 2025चा हा पहिला प्राईज स्वरा ग्रुपकडून असेल. प्राईज नक्कीच आम्ही यतीन भाऊ नक्कीच आम्हाला प्रत्येक गोष्टीला मदत करत असतो कारण आम्ही पालघर प्रीमियर लीग जी भरवली ते आमचं नक्कीच यतीन भाऊचं मोठं योगदान आहे. कारण गेल्या रविवारीच फायनल झाली आणि पहिलं प्राईज आम्ही 2.5 लाखाचं ठेवलेलं आणि यतीन भाऊनी त्याच्यात खूप मोठा योग असेल तो यतीन भाऊचा आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी कधीही सांगावं, आम्ही तुमच्या या रोहिदास प्रीमियर लीग करता आपण टी-शर्टच नाही पण पुढच्या वेळेला पहिला प्राईज हा स्वरा ग्रुपकडनं असेल. त्यांनी आज मला माहीत नाही प्राईज किती आहे, त्यांनी कितीही सांगावं, मी पहिला प्राईज 2025चा माझ्याकडून असेल. आणि पुनश्च आमचे दीपक भाऊ पण इकडे आहेत. नक्कीच बावडा, आणि मला अभिमान आहे की आज जो संघ जिंकलेला आहे हा बावडा संघ जिंकलेला आहे कारण ती ग्रामपंचायत आमच्याकडेच आहे. आज आमचे उपसरपंच पण इकडे बसलेले आहेत. मला पण एक बरं वाटते की आमचा संघ बावडा म्हणजे बाजूचा संघ जिंकलेला आहे. पुनश्च 8ही संघांना शुभेच्छा. आणि खास करून मी प्रत्येक प्रोग्रामला जातो पण महिलांची उपस्थिती फार कमी असते, पण याच टुर्नामेंटला आणि याच्या 2 वर्ष अगोदर पण महिलांची उपस्थिती मोठी आहे. पुनश्च त्यांचं धन्यवाद की त्यांनी एवढ्या रात्री आपले घराचे कामं सोडून इकडे ते आल्यात, त्यांचं पुनश्च धन्यवाद. धन्यवाद तुषार भाऊ, आपण नेहमीच आम्हाला RPLला सहकार्य करत आलेला आहात आणि आम्ही हे कधीही विसरू शकणार नाही. आपण सालाबादप्रमाणे जी मेहनत आम्हाला इथे देता, सहकार्य करता, त्याचप्रमाणे तुम्ही पुढील वर्षाचं सुद्धा आम्हाला आश्वासन इथे दिलेलं आहे. मी माझ्या संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो. तत्पूर्वी आपण आजच्या या पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे पुढील पाहुणे मंडळी, मी इथे आवर्जून सांगू इच्छितो की सलग 8 वर्षे ज्यांनी आम्हाला कधी भाऊंना शब्द टाकला आणि भाऊंनी आम्हाला परत पाठवलं असं कधीही झालेलं नाहीये. फक्त भाऊंचं एकच म्हणणं असतं की तुम्ही ठरवा आणि काय करायचं ते आम्हाला सांगा. आमच्या एका शब्दावर भाऊ नेहमी तयार होतात आणि आम्हाला सहकार्य करतात. असे आमच्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व श्रीयुत संदीप राऊत भाऊ यांना मी विनंती करतो की आपण या स्पर्धेनिमित्त आम्हाला थोडक्यात मोलाचं मार्गदर्शन करायचं आहे.
नमस्कार. आजच्या ह्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय दीपक खांबित साहेब, तुषार संखे साहेब, त्याचप्रमाणे बावडा ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच माननीय बाळकृष्ण जाधव, सन्माननीय व्यासपीठ, आपल्या समाजाच्या सर्वच गावातले सामाजिक क्रीडा मंडळाचे, त्याचप्रमाणे गावपंचायतीचे अध्यक्ष, कार्यकारी मंडळ, डहाणू तालुक्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि उपस्थित असलेले सर्व जिल्हा मंचाचे कार्यकारी मंडळी, आजचा हा RPLचा 8वा पर्व आणि खरोखरच आपण ज्याला म्हणतोय की लहरों के किनारे से देखकर नाव भी कभी डरती नहीं और कोशिश करने वालों की कभी हार होती नहीं, असंच एक ह्या बावड्या संघाने सलग न म्हणता एखादा वर्ष खंडित पाडला असेल, परंतु त्यांनी तिसरा हा RPLचा चषक ते आपल्या गावामध्ये घेऊन गेलेले आहेत. आणि खरोखरच मला आता त्या गावाचा आणि त्या गावामध्ये खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा मला अभिमान आहे. कारण आपण पाहतोय की एखाद्या संघाचं जर नाव कोरलेलं असलं की आणि तो संघ जर त्या फायनलला गेला तर व्यासपीठावर असलेली सगळी मंडळी आणि प्रेक्षक हे आधी सांगत असतात की ह्या गावाचा हा फायनलचा चषक आहे. त्याप्रमाणे आता कधी हे बावडा संघ कधी फायनलला टच झाला तर आपण समजायचं की हा जो चषक आहे हा बावडा संघाचा असेल. मी या बावडा संघासोबतच उपविजेता संघ, अच्छा मी जावा आहे म्हणून मला पण अभिमान आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे उपविजेता संघ देहेरी या संघाचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतोय. आणि खरोखरच अशाच प्रकारचं खेळाचं प्रदर्शन हे दरवर्षी व्हावं, प्रतिवर्षी ह्या खेळाचं पर्व हे असंच चालू राहावं आणि त्यासाठी आपली उपस्थिती आणि आपला सहभाग हा या मुलांसाठी नेहमी असावा, असं मी या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर मी आवाहन करतोय. तुषार साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की पुढचं जे काय असेल ते मी पाहतोय. तुम्ही RPLची सगळी मंडळी मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतोय की तुम्ही हे RPL आपलं एक समाजाचं ध्येय तुम्ही ठेवलं इकडे की समाजाचं ऐक्य हेच आमचं ध्येय. आपण म्हणतो की फुलाला फुल जोडलं तर फुलाची फुलमाळ तयार होते आणि एखादं निर्जीव वस्तू म्हणजे वीट जर आपण पाहिली किंवा रेती पाहिली तर रेतीने आणि विटाने एखादी भिंत तयार होते. आणि आपण तर सजीव आहोत, आपण आपलं ऐक्य का टिकवावं नाही, आपण आपलं ऐक्य का निर्माण करावं नाही. आणि हेच ऐक्य जे आपण पाहतोय पंचक्रोशीमधले आलेले या ठिकाणी तर तुषार संख्या यांनी पाहिलं की एक समाजाचं एक ऐक्य आहे आणि असंच ऐक्य हे आपलं अबाधित राहावं आणि अबाधित ठेवण्याचं काम हे RPLच्या मुलांनी केलेलं आहे. म्हणून मी या सर्वांना मी धन्यवाद देतोय आणि तुम्ही हे अशा प्रकारेच कार्य करत राहा. बाकी जे काही असेल ते पाहण्यासाठी आम्ही आहोत, आम्ही सदैव तुम्हाला सहकार्य करू, त्याबद्दल तुम्ही कधीही चिंता करू नका. आज आपण पाहतोय की दरवर्षी आपण या ठिकाणी गुण्या गोविंदाने येतोय आणि मी दरवर्षी म्हणतोय की वारी पाहतोय. आपण गेल्या 22 तारखेला श्रीराम मंदिराचं उद्घाटन झालं. त्याचप्रमाणे आपल्याला कधी दिवाळीमध्ये बोनस मिळतोय, पण यावर्षी आपल्याला बोनसमध्ये दिवाळी मिळाली, म्हणजे आपण यावर्षी सलग 2दा दिवाळी साजरी केली. त्याचप्रमाणे आजचा हा जो RPLचा असा सामना आहे आणि RPLचं जे युग आहे, RPLचं पर्व आहे, हे पर्व दरवर्षी अशाच प्रकारे साजरा होत राहू दे. आणि ही जी समोरची आपली जी उपस्थिती आहे ही उपस्थिती आपली द्विगुणित होऊन आपल्या समाजाचं ऐक्य हे पंचक्रोशीमध्ये निर्माण होऊ दे आणि आपलं जे काय अस्तित्व आहे हे पंचक्रोशीमध्ये कोणीही आपण कुठेही गेलो तर सांगायला पाहिजे की रोहिदास समाजाचं ऐक्य असावं, तर रोहिदास समाजातल्या ऐक्यासारखं ऐक्य असावं. आणि हेच काम हे RPLची मुलं नेहमी करत असतात. म्हणून आपण यांना सदैव तत्पर आणि सरळ हस्ते नेहमीच मदत करू आणि यांना सहकार्य करू आणि यांच्या नेहमीच आपण पाठीशी उभं राहू, असं मी या ठिकाणी आवर्जून सांगतोय. आणि येणाऱ्या पर्वासाठी आपण उत्सुकतेने वाट पाहतोय आणि जे काही पर्व येईल, 9वं पर्व, ते कुठेही असू दे, त्या नव्या पर्वासाठी आम्ही सदैव तयार आहोत. तुम्ही फक्त म्हणा की आम्हाला अशा प्रकारची मदत हवी आहे, आम्ही तो मदत करण्यास आपणास सदैव तयार आहोत. जाता जाताना एवढंच म्हणेल
की हे जे RPLचे जी काही मुलं मेहनत करतात ते खरोखरच एक वाखाणण्यासारखं आहे. मी परवाशी रात्री त्यांना फोन केला आणि बिचारे 2 वाजेपर्यंत ह्या मैदानावर हे सर्व तयारी करत असतात. यांचं नियोजन आयोजन आपण पाहतोय. तर मी ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जातोय किंवा जिल्ह्यामध्ये जातोय त्या ठिकाणी ज्या क्रीडा स्पर्धा पाहतोय त्या क्रीडा स्पर्धेला खरोखरच शर्मेने मान खाली घालावं लागेल. अशा प्रकारे यांचं नियोजन एकदम तंतोतंत आयोजन आणि नियोजन हे वाखाणण्यासारखं असते. आणि हेच नियोजन मी नेहमी दुसऱ्या ठिकाणी सुद्धा सांगत असतोय की तुम्ही नियोजन पाहावं तर आमच्या RPLच्या कार्यकारिणीचं नियोजन पाहावं. तुम्ही अशाच प्रकारचं हे नियोजन करत राहा. आम्ही तुमच्या सोबत राहू. बाकी मी तुम्हाला पुन्हा एकदा पुढच्या नवीन पर्वासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतोय. आणि ह्या RPLमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व संघ मालकांना त्याचप्रमाणे सर्व संघाला त्यावरून जे काही जेते उपविजेते आहेत ह्या सर्वांचं मी एकदा मनपूर्वक अभिनंदन करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद संदीप भाऊ, आपण आम्हाला खरोखरच मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि मंडळी ही मंचावर बसलेली जे आपले पाहुणे आहेत यांच्यामुळेच हे सर्व शक्य होत आहे. नाहीतर आपण 8व्या पर्वात जो आलोय ते माझ्या कार्यकारिणीच्या आणि या सर्वांच्या सहकार्यामुळेच. त्यामुळे आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आम्ही यापुढे सुद्धा अशीच बाळगतो. यानंतर आमच्या संपूर्ण संत रोहिदास क्रीडा मंडळाचे आधारस्तंभ प्रेरणास्थान श्रीयुत दीपक भाऊ खंबीत यांना मी विनंती करतो की आपण आपलं मोलाचं मार्गदर्शन इथे आम्हाला करायचं आहे. संत रोहिदास क्रीडा मंडळ आयोजित 8व्या प्रीमियर लीगच्या बक्षीस समारंभासाठी उपस्थित असलेले सन्माननीय व्यासपीठ सगळ्यांची मी नावं घेत नाही. उपस्थित सगळं संघमालक आवर्जून उल्लेख करेन. या मंडळाचे अध्यक्ष अनिकेत मोहिते आणि त्यांची सगळी टीम आणि उपस्थित सगळे समाज बांधव. आज आपण आपल्या प्रीमियर लीगने 8 वर्ष पूर्ण केली आहेत. कधी वाटलं नव्हतं की असंही आपण समाज बांधव आपले आणि विशेषतः तरुण वर्ग असे एकत्र येऊ शकू. परंतु या मुलांनी विचार केला आणि त्याला आम्ही सगळ्यांनीच पाठिंबा दिला. खरं पाहिलं तर माझा तसा 8 वर्षापूर्वी खूप काही तरुणांशी संबंध नव्हता. फक्त आपण कार्यक्रमाला जातो, लग्न समारंभामध्ये आपले मोठे लोक भेटायचे. परंतु मी खऱ्या अर्थाने आपल्या समाजातील मुलांना जे ओळखायला लागलो ते ह्या 8 वर्षापासून मी ओळखायला लागलो. प्रत्येक गावातली आता मला सगळीच मुलं माहिती आहेत, कोण कसं आहे, कोण कसा खेळतो. आणि वर्षभर ती एक आठवण राहते सगळ्यांची. तर ह्याबद्दल मी ह्या प्रीमियर लीग करणारे संत रोहिदास क्रीडा मंडळ यांचं मी आभार व्यक्त करतो आणि अभिनंदनही करतो. तसेच या स्पर्धेत विजयी झालेल्या टीमचे आणि विशेषतः टीमबरोबरच मी उपयोजक टीम आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सगळे खेळाडू यांचे मी अभिनंदन करतो. तुमच्यासोबत आम्ही कायम राहणार आहोत आणि तुम्ही जर इकडे तिकडे हल्ले तुम्हाला आम्ही काय सोडणार नाही आहोत हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि तुमच्यावरती हे तुम्ही व्यवस्थित करतात की नाही ह्यासाठी आम्ही एक 2 वर्षापूर्वीच तुम्हाला बोललो नाही, पण आम्ही एक फ्रेंडशिप ग्रुप स्थापन केलेला आहे ज्यामध्ये आपल्या सगळ्या गावातील आम्ही सगळे ज्येष्ठ येऊन आम्ही तुमच्यावरती ते खास लक्ष आमचं असतं आणि त्यासाठीच आम्ही हा स्थापन केलं आहे. आमचं पहिलं ध्येय जसं तुमचं समाजाचं ध्येय आहे तसं तुम्ही एकत्रित राहावं हे आमचं पहिलं ध्येय राहील. तर पुन्हा एकदा मी सगळ्यांचं स्वागत आणि आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद भाऊ. आपण जी कौतुकाची थाप आमच्या पाठीवरनं फिरवलेली आहे त्यामुळे जे आम्हाला उभारी मिळालेली आहे त्याने आम्ही पुढचं पर्व जे आहे ते खरोखरच तुम्हाला यशस्वीरित्या इथे आम्ही पार पाडून दाखवू ही आमची कार्यकारिणीकडनं तुम्हाला आम्ही ग्वाही देतो. समाजाचे ऐक्य हेच आमचे ध्येय. हे सर्व आपल्या समाजातील प्रतिष्ठित दानशूर व्यक्तिमत्वांना या
सामाजिक मेळाव्याच्या माध्यमातून इथे मंचावर एकत्र आणण्याचं काम आम्ही करत आहोत आणि त्याला जे यश मिळतंय ते इथे बसलेल्या मंचावरील सर्व पाहुण्यांमुळेच. मी जास्त वेळ न घेता आता आपण पारितोषिक वितरण कार्यक्रमाकडे वळूया. सर्वप्रथम दीपक भाऊंनी जसं सांगितलं की आमचा फ्रेंडशिप ग्रुप आहे, त्या फ्रेंडशिप ग्रुपवरती आपले जे समाजाचे गायक आहेत श्रीयुत संतोष जाधव भाऊ, त्यांनी जे गीत गायलेलं आहे ते फक्त 2 मिनिटाचं गाणं आहे. आपण सर्वांनी ऐकूया आणि खरोखर फ्रेंडशिप ग्रुपमध्ये या कोण कोण आहेत याची ओळख सुद्धा आपल्याला या गाण्यातून होणार आहे. डीजे आपण ते गाणं लावायचं आहे. खांबित साहेबांचा संदीप राऊत दादांचा समाजाला हात मदतीचा गणेशेश्वर जाधवांचा आरपीएल क्रिकेटचे सामने भरवायला घेतात पुढाकार. आरपीएल क्रिकेटचे सामने भरवायला घेतात पुढाकार. पालघर जिल्ह्यावर ना फ्रेंडशिप ग्रुप एक नंबर. त्याच्या पालघर जिल्ह्यावर ना फ्रेंडशिप ग्रुप एक नंबर. पालघर जिल्ह्यावर ना फ्रेंडशिप ग्रुप एक नंबर. त्याच्या पालघर जिल्ह्यावर ना फ्रेंडशिप ग्रुप एक नंबर. खरोखर सुरेख असं गीत आपल्या समाजातील एडवण गावातील आपले बंधू श्रीयुत संतोष जाधव यांनी हे गीत गायलेलं आहे. आणि भाऊंनी सांगितल्याप्रमाणे या मागील 2 वर्षात जो फ्रेंडशिप ग्रुप जो आहे जो कशासाठी बनवला आहे त्याच भाऊंनी इथे गुपित उघडं केलेलं आहे. आम्हाला याची थोडी सुद्धा चाहूल त्यांनी कधी लागू दिली नव्हती खरोखर. पण हे गीत ऐकल्यानंतर कळतं की या फ्रेंडशिप ग्रुपमध्ये कोण कोण आपल्या समाजातील दाते जे RPL वर नजर ठेवून आहेत त्यांची सगळ्यांची आपल्याला या गाण्यातून ओळख झालेली आहे. मी आता थेट पारितोषिक वितरण कार्यक्रमाकडे वळतो. आपण सालाबाद प्रमाणे आपल्या समाजातील जे आधी क्रिकेट खेळून गेलेले आहेत त्यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून एकत्र कसं आणता येईल याकरिता आपण 45 वर्षांवरील खेळाडूंचा एक सामना प्रदर्शनीय सामना खेळवतो आणि तो सामना आपण यावर्षी खेळवला. त्यात रॉयल लेजंड आणि गोल्डन लेजंड या 2 संघांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये जो उपविजेता संघ झालेला आहे रॉयल लेजंड संघ, त्यांच्या कर्णधारांना आम्ही विनंती करतो किंवा त्यांचे कोणी प्रतिनिधी असतील त्यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे. रॉयल लेजंड संघ जो या सामन्यामध्ये उपविजेता झालेला आहे त्यांचे कोणी इथे प्रतिनिधी असतील त्यांनी कृपया इथे मंचावर यायचं आहे. श्रीयुत अनिकेत मोहिते आमच्या कार्यकारिणीचे विद्यमान अध्यक्ष यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना हे उपविजेता चषकाची ट्रॉफी द्यायची आहे. 45 वर्षांवरील खेळाडूंचा जो सामना झाला त्यात उपविजेते ज्यांनी पटकावले तो म्हणजे रॉयल लेजंड संघ.
धन्यवाद. या सामन्यामध्ये ज्या संघाने विजेता चषक पटकावलेला आहे तो संघ म्हणजे गोल्डन लेजंड संघ. या संघाचे कर्णधार श्री जितेंद्र सातवे यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. श्री संदीप राऊत भाऊंना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना विजेता चषक देऊन गौरवायचा आहे. जितेन भाऊ ज्यांनी आपल्या वरोर संघाला मागील काही वर्षांमध्ये जो वरोर संघाचा दबदबा आपल्या समाजात राहिलेला आहे तो जितेंद्र भाऊंमुळेच राहिलेला आहे. खरोखर त्यांचं क्रिकेट बघण्यासाठी आम्ही कुठेही जायचो समाजाच्या स्पर्धा असल्यानंतर. असे हे जितेन भाऊ या सामन्यामध्ये आपण दोन आणखीन चषक ठेवले होते, एक उत्कृष्ट फलंदाज आणि एक उत्कृष्ट गोलंदाज. या सामन्यामध्ये रॉयल लेजंड संघ पराभूत जरी झालेला असला तरी त्या संघातील ज्येष्ठ खेळाडू उमरोई गावचे जगदीश वनमाळी यांनी 28 धावा केल्या होत्या तब्बल. त्यांना उत्कृष्ट फलंदाज म्हणून आपण गौरवित आहोत. जगदीश वनमाळी हे जर इथे उपस्थित असतील किंवा त्यांचे कोणी प्रतिनिधी असतील त्यांनी मंचावर यायचं आहे. श्रीत यतीन भाऊ जाधव यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते 45 वयवर्ष ज्यांची पूर्ण झालेले आहेत त्यांचा जो आपण सामना खेळवला त्यामध्ये आपण उत्कृष्ट फलंदाज म्हणून यांची नियुक्ती केलेली आहे. मंडळी या सामन्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपण ज्यांनी या सामन्यामध्ये 2 गडी बाद केले आणि त्यांनी धावा सुद्धा खोऱ्याने जमावल्या होत्या, परंतु सारासार विचार करता गुणलेखकांची मते घेता आपण उत्कृष्ट गोलंदाज म्हणून संतोष जाधव डहाणू यांची निवड केलेली आहे. त्यांनी 2 गडी बाद केलेले आहेत. ते आमच्या कार्यकारिणीचे विद्यमान सचिव सुद्धा आहेत. श्री गणेश राऊत साहेबांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना उत्कृष्ट गोलंदाज म्हणून चषक देऊन गौरवायचा आहे. हे आमच्या विद्यमान कार्यकारिणीचे सचिव आहेत आणि 45 वर्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच हा सामना ते खेळत होते आणि खरोखर त्यांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे. मंडळी अंतिम सामना जो झाला आपल्या स्पर्धेचा फ्रेंड्स बावडे आपण जे आता चषक पाहिले ते कैलासवासी अनिल गणपत सातवे वरोर गावचे जे सुपुत्र होते त्यांच्या स्मरणार्थ त्यांची बहीण सौ विनीता विनोद वनमाळी माणिकपूर वसई यांच्याकडून आपल्याला हे चषक मिळालेले होते. धन्यवाद. आपण आता जो अंतिम सामना पाहिला खरोखर बावड्या गावाचं वर्चस्व आपण इथे पुन्हा एकदा पाहिलेलं आहे आणि या सामन्यामध्ये या अंतिम सामन्यामध्ये ज्याची आपण सामनावीर म्हणून निवड केलेली आहे असा ज्याने 17 बॉलमध्ये 39 धावा इथे केलेल्या आहेत असा उंबरगावचा मेहुल या खेळाडूची आपण सामनावीर म्हणून निवड केलेली आहे. फ्रेंड्स बावडा संघाचा खेळाडू गुजरात राज्यातून हा आलेला खेळाडू खरोखर याने या अंतिम सामन्यामध्ये आपलं वर्चस्व गाजवलेलं आहे. मी दीपक भाऊंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या खेळाडूंनी खरोखर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपली हुकूमत गाजवलेली आहे, आपलं वर्चस्व दाखवलेलं आहे असा हा उंबरगावचा खेळाडू मेहुल याची आपण अंतिम सामन्यातून सामनावीर म्हणून निवड केलेली आहे. आपण एक टी शर्ट सुद्धा ठेवलेला आहे जयेश कॅटरर्स चटळे त्यांच्याच दीपक भाऊंच्या शुभ हस्ते आपण टी शर्ट आणि ट्रॉफी सुद्धा देत आहोत. जयेश कॅटरर्स चटळे यांच्या सौजन्याने आपण हे टी शर्ट देत आहोत.
आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये यंदाच आपण एक नवीन चषक देण्याचं ठरवलं. या संपूर्ण स्पर्धेमध्ये बेस्ट स्ट्रायकर ज्यांनी खोऱ्याने जलद गतीने धावा जमवल्या म्हणून आपण बेस्ट स्ट्रायकर म्हणून तारापूर गावचे अतुल जाधव यांची निवड इथे केलेली आहे. बेस्ट स्ट्रायकर अतुल जाधव, 212चा स्ट्राईक रेट होता त्यांचा या संपूर्ण स्पर्धेमध्ये. खरोखर सुरेख फलंदाजी अतुलकडनं आपल्याला पाहायला मिळाली. श्री बाळकृष्ण जाधव यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत बावडे यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा बेस्ट स्ट्रायकर हे चषक देऊन त्यांना आपण गौरवायचं आहे. त्याचप्रमाणे आपण या स्पर्धेमध्ये आणखीन एक नवीन पारितोषिक ठेवलं होतं, मॅजिक स्पेल. म्हणजे ज्या स्पेलने, ज्या गोलंदाजीने एखाद्या सामन्याचं चित्र पालटून टाकलं, असं मॅजिक स्पेल म्हणून आपण तारापूर गावच्या यश जाधव यांची निवड केलेली आहे. यश जाधव यांनी कृपया मंचावर यायचं आहे. श्री सुधीर जाधव यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना चषक देऊन गौरवायचं आहे. 2 धावा देऊन 3 गडी बाद केले होते या खेळाडूंनी. खरोखर सुरेख गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली यशकडनं. मागील उमरोई येथे झालेल्या स्पर्धेत सुद्धा या खेळाडूंनी विशेष अशी भरीव कामगिरी आपल्या संघासाठी केली होती. आपल्या समाजातील दिवंगत आपल्या सर्वांचे मित्र केतन भाऊ यांचे हे सुपुत्र आहेत. त्याच्यानंतर पुढील पारितोषिकाकडे आपण वळतोय, ते म्हणजे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी उत्कृष्ट दर्जाचे झेल घेतले त्यामध्ये खरोखर या उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची निवड करताना सर्वांनाच विचार पडला होता. पण त्यामध्ये आपण एक झेल जर पाहिला असेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये, खरोखर सुरेख असा झेल टिपला होता. तो म्हणजे वरोर गावच्या मोहनीश वनमाळी यांनी. त्यांची आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून निवड केलेली आहे. त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे. श्री जगदीश वनमाळी, विद्यमान अध्यक्ष गावपंचायत मंडळ वरोर यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक देऊन आपण गौरवायचं आहे. यानंतर पुढील पारितोषिक आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये मॅक्सिमम सिक्सेस. ज्या कोणी खेळाडूंनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये जास्त षटकार खेचले असतील तर ते म्हणजे उंबरगावच्या मेहुल या खेळाडूने 8 षटकार तब्बल या खेळाडूंनी या स्पर्धेत ठोकलेले आहेत. मॅक्सिमम सिक्सेस. मी यतीन भाऊंना विनंती करतो की आपले शुभ हस्ते आपण त्यांना मॅक्सिमम सिक्सेस हा अवॉर्ड देऊन त्यांना गौरवायचा आहे. यानंतर पुढील पारितोषिकाकडे आपण वळतोय, तो म्हणजे उत्कृष्ट गोलंदाज. मंडळी, आपण ही संपूर्ण स्पर्धा जर पाहिली असेल तर हे कॉन्क्रीटचं पिच होतं आणि यावर जी हुकूमत गाजवली ती म्हणजे फलंदाजांनी. आणि अशा परिस्थितीत आपला संघ जरी पराभूत झालेला असला तरी ज्या गोलंदाजाने फक्त 5 धावांच्या सरासरीने या स्पर्धेमध्ये तब्बल 7 गडी बाद केलेले आहेत, म्हणून आपण उत्कृष्ट गोलंदाज म्हणून तारापूर गावच्या चेतन मोहिते यांची निवड केलेली आहे. चेतन मोहिते यांनी कृपया मंचावर यायचं आहे. उत्कृष्ट गोलंदाज आपल्या कार्यकारिणीचे विद्यमान सदस्य ते आहेत. श्री संतोष जाधव यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना चषक देऊन गौरवायचं आहे.
खरोखर सुरेख गोलंदाजी चेतनकडनं बघायला आपल्याला मिळाली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आपण पुढील पारितोषिकाकडे जातोय, तो म्हणजे उत्कृष्ट फलंदाज. मंडळी, मी खरोखर सर्वांना इथे सांगू इच्छितो की या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर कुठल्या एखाद्या खेळाडूने आपलं अधिराज्य आज गाजवलं असेल तर तो आहे उत्कृष्ट फलंदाज म्हणजेच उंबरगावचा मेहुल मोरे, ज्याने या स्पर्धेमध्ये तब्बल 97 धावा कुटलेल्या आहेत आणि खरोखर भरीव अशी कामगिरी आपल्या संघासाठी करून आपल्या संघाला विजयश्री मिळवून दिलेली आहे. श्रीयुत हरेश्वर जाधव भाऊ यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या खेळाडूला उत्कृष्ट फलंदाज या चषकाने सन्मानित करायचं आहे. पुढील पारितोषिक आहे मालिकावीर. या संपूर्ण स्पर्धेमध्ये मेहुल 1 मिनिट थांबायचं आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण मालिकावीर म्हणून ज्याची निवड केलेली आहे तो आहे उंबरगावचा मेहुल. त्याने तब्बल 97 धावा आणि 6 गडी बाद केलेले आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 97 धावा कुटलेल्या आहेत आपल्या फळीने आणि 6 विकेट्स घेतलेल्या आहेत. दीपक भाऊंना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. मेहुल 1 मिनट. मेहुल, आप इस टूर्नामेंट में पूरे छा गए हो आज दिन भर, और इस टूर्नामेंट की बात की जाए तो ये आपका आज के दिन का चौथा प्राइज है और आप आरपीएल इतने साल से खेलते आ रहे हो, तो आप आरपीएल के बारे में दो अपने जो वर्ड्स है वो यहाँ पे सबको बताएंगे. मैं अपना पहला आरपीएल चटाले में खेला था, बावड़ा की टीम थी, उसमें भी मुझे फाइनल मैच में मैन ऑफ द मैच मिला था. तब से मेरा थोड़ा नाम बाहर हुआ है, मतलब अपने समाज में, तो तब से मुझे बाहर चांस मिला है. तो कल हम लोग इतना अच्छा बैटिंग नहीं किए थे, बट सुबह योगेश भाई के साथ बात हुई हमारी कि बैटिंग पे ज़्यादा ध्यान देंगे. बॉलिंग तो अच्छी डाल रहे थे, तो हमने अपना पूरा 100% दिया बैटिंग में, और अच्छी बात है कि मेरे भी बैट में लगे, तो मैं उसके लिए बहुत थैंकफुल हूँ योगेश भाई के लिए भी और बावड़ा टीम के लिए भी कि मुझे चांस दिया खेलने का. तो थैंक यू सो मच बावड़ा टीम. थँक्यू मेहुल. आपण पाहिलं खरोखर उंबरगावचे हे दोन्ही खेळाडू मेहुल आणि योगेश यांनी जे इथे दिवसभर मेहनत घेतलेली आहे आणि बावडा संघाला विजयश्री खेचून आणून दिलेली आहे, हे कोणा एकाची मेहनत नसून पूर्ण संघाची आहे आणि याचं श्रेय सुद्धा पूर्ण संघाला जातं. मेहुलचं इथे आम्ही मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो. यानंतर आपण एक इथे विशेष पारितोषिक देत आहोत, ते म्हणजे विजेता संघाला. विजेत्या संघाचे जे कर्णधार आहेत योगेश मोरे, त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे. श्रीयुत अनिल सातवे स्मृती चषक जे श्रीयुत जितेंद्र सातवे वरोर यांनी इथे आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. मी जितेंद्र भाऊंना विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते बावड्या गावाला जी आज विजयश्री मिळालेली आहे त्यांना आपण हर्षल सातवे यांनी सुद्धा यायचं आहे. हे आपल्याला एक विशेष पारितोषिक इकडे मिळालं होतं. हर्षल सातवे हे कैलासवासी अनिल सातवेंचे सुपुत्र आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण ही बावड्या संघाला ट्रॉफी देत आहोत. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत.
आपल्या समाजातील एक उत्कृष्ट गोलंदाज ज्यांनी पूर्ण दबदबा निर्माण केला होता असे वरोड गावचे श्रीयुत अनिल सातवे यांचे सुपुत्र इथे आज उपस्थित झाले आणि त्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी विशेष पारितोषिक उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पुढील पारितोषिकाकडे वळण्यापूर्वी मी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या 8 संघांपैकी कुठल्या तरी एक संघ मालकांनी आपल्या या स्पर्धेबद्दल थोडक्यात मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतो. श्रीयुत राजेंद्र जाधव फ्रेंड्स बावडा ज्यांचा संघ या स्पर्धेत विजयी झालेला आहे ते आपले मनोगत इथे थोडक्यात व्यक्त करतील. नमस्कार. संत शिरोमणी रोहिदास महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती, माता रमाई, माता जिजाऊ यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मी 2 शब्द बोलणार आहे. ही 8वं वर्ष आहे. खरोखरच सर्वांनीच सांगितलं आहे की हे आयोजन करणं म्हणजे काही खायचं काम नाही आहे. सलग ही मंडळी 2 ते 2.5 महिने प्रीमियर लीगच्या आधीपासून मेहनत घेतात आणि त्याच्यामुळेच हा सामना सक्सेस होतो. यांचा सर्व श्रेय या कमिटीला आहे, तर त्या कमिटीसाठी सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. दुसरं म्हणजे 8 वर्षातील ही 3री विजेती ट्रॉफी आम्ही बावड्या संघाने पटकावलेली आहे आणि 2 उपविजेता म्हणजे 5 ट्रॉफी, 8 पर्वातल्या 5 ट्रॉफ्या या आमच्या बावडा गावाकडे आहेत. या विजयामध्ये बरेच जण बोलले की योगेश सिनियर खेळाडू झालाय, दुसरे नवीन कोणतरी यंग जनरेशन आयकॉन ठेवतील, परंतु योगेश जो आहे तो आमचा हुकमी एक्का आहे बावड्यासाठी. आम्ही जिथपर्यंत टीम घेऊ, मी तरी निदान जिथपर्यंत टीम घेईल तिथपर्यंत आमचा योगेश मोरे हाच आयकॉन खेळाडू राहणार. एक माणूस म्हणून तर ग्रेट आहेच, पण आणि मैदानावरील पण त्याची कामगिरी बघितली तर यतीन जाधव प्रमाणेच त्यांचंही नाव पुढे येईल, यात काही वावगं ठरणार नाही. आज हा जो विजय भेटलेला आहे, पूर्वी 2 संघ खेळत होते बावड्याकडून, एक दीपक भाऊचा आणि एक आमचा. मी सलग 3ऱ्यांदा या RPLचा संघ मालक आहे आणि 3 मधून 2 चषक पटकावलेले आहेत. दीपक भाऊ यांचे सहकार्य आम्हाला नेहमीच असते आणि ह्या पूर्ण आमचे जो गाव आहे बावडा, छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत, विशेष उल्लेख करेन मी नीलम पंकज जाधव, जे कुठे जाते माहीत नाही पण तो कुठल्या तरी जत्रेतून पावा घेऊन येते आणि जी सकाळी स्टार्ट होते ती डायरेक्ट फायनलची मॅच संपेपर्यंत, आणि ती जे प्रोत्साहन देते खेळाडूंना, त्यामुळेच आमच्या खेळाडूंना स्पिरिट येतो. माझ्या संघातील मेहुल, योगेश, हितेश, राहुल, संतोष, सर्व दोन्ही मेहुल, तुषार आणि सर्व इतर खेळाडू यांनी खरोखरच 100% योगदान दिलेलं आहे. आणि जिकडे 100% योगदान आपलं मनापासून येते तेव्हा आपण नक्कीच सक्सेस होते, हे या खेळाडूने आपल्याला दाखवून दिलेलं आहे. हा विजय हा आमच्या माझा एकट्याचा नसून हा आमच्या बावड्या गावाचा आहे. सर्वांना मी, सर्व उपस्थितांना, बावड्या गावातील खेळाडूंना मी माझ्या वैयक्तिक धन्यवाद देतो. असंच सहकार्य पुढच्या वर्षी कोणी राहील, मला चान्स दिला तर मी नक्की राहील. यावर्षी गावाने चान्स दिला होता म्हणून म्हणतात सरकारी नोकर 3 चान्स घेत नाही, पण मी 3रा चान्स घेतला आणि त्याच्यात सक्सेस झालेलो आहे. धन्यवाद पूर्ण RPL कमिटी, धन्यवाद सर्वांना. इथेच आपली रजा घेतो. धन्यवाद राजेंद्र भाऊ, आपण खूप मोलाचं मार्गदर्शन आमच्या संपूर्ण कार्यकारिणीला इथे केलेलं आहे. आपल्याला म्हात्रे ब्रदर्स यांच्याकडनं या संपूर्ण स्पर्धेत जो विशेष कामगिरी करेल, म्हणजेच मालिकावीर जो असेल, त्याला त्यांच्याकडनं एक बॅट उपलब्ध झालेली आहे. मी मेहुलला विनंती करतो की मेहुलने मंचावर यायचं आहे. म्हात्रे ब्रदर्स यांच्याकडनं आपल्याला मालिकावीरसाठी बॅट उपलब्ध झालेली आहे. मी यतीन भाऊंना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना ही बॅट सुपूर्द करायची आहे.
मात्रे ब्रदर्स नायगाव जुचंद्र यांच्याकडनं आपल्याला ही बॅट उपलब्ध झालेली आहे. मालिकावीर म्हणून आपण मेहुलची निवड केली होती आणि त्यांना आपण ही बॅट सुपूर्द करीत आहोत. धन्यवाद. मंडळी, आपण पाहत आलोय ही सलग 8 पर्व आपण आपल्या समाजाच्या प्रत्येक गावामध्ये दरवर्षी यजमानपद देत असतो. यंदाचं यजमानपद आपण वरुड गावाला दिलं होतं आणि वरुड गाव हे थोडंसं एका बाजूला असल्यामुळे आणि मैदान सुद्धा गावाच्या बाहेर असल्यामुळे आम्हाला संपूर्ण कार्यकारिणीला चिंता होती की स्पर्धा आपली यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मैदानापासून ज्या सर्व गोष्टी उपलब्ध करायच्या आहेत त्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल. परंतु मी इथे विशेष आभार व्यक्त करेन की वरोर गावचे संपूर्ण ग्रामस्थ आणि वरोर गावची संपूर्ण टीम एकजुटीने काम करून रात्री 2 वाजेपर्यंत बॅनर बांधून आणि हे सुशोभीकरण करून आपल्याला मैदान त्यांनी तयार करून दिलं आणि त्यामुळेच आपण ही स्पर्धा इथे खेळू शकलो. मी संपूर्ण वरोर गावच्या ग्रामस्थांचे इथे माझ्या कार्यकारिणीच्या वतीने विशेष आभार व्यक्त करतो. त्यानंतर श्रीयुत मधुकर वनमाळी जे वरोर गावचे सुपुत्र आहेत त्यांनी या स्पर्धेसाठी 2 दिवस पिण्याचं पाणी आपल्याला इथे विनामूल्य उपलब्ध करून दिलं होतं. त्यांचं सुद्धा आम्ही इथे विशेष आभार व्यक्त करतो. मंडळी, आपण ज्या मैदानावर 2 दिवस या खेळाचा आनंद लुटला हे आपण जे मनमोहक मैदान इथे पाहतोय ते मैदान आपल्याला ज्यांनी उपलब्ध करून दिलं ते म्हणजे वरोर गावची जी संपूर्ण मांगेल आळी आहे त्यात विशेष म्हणजे श्रीयुत मनीष धनमेहर जे अध्यक्ष आहेत, तसेच श्रीयुत विकास भोईर, वैभव अकरे, अमित तामोरे आणि भागेश अकरे या सर्वांच्या योगदानामुळे आपल्याला हे मैदान इथे उपलब्ध मिळालं आणि त्यामुळे आपण ही स्पर्धा इथे यशस्वीरित्या पार पाडू शकलो. म्हणून आम्ही आमच्या कार्यकारिणीच्या वतीने त्यांचे सुद्धा इथे विशेष आभार व्यक्त करतो. यानंतर जास्त वेळ न घेता आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत आहात त्या ट्रॉफ्या म्हणजे उपविजेता आणि विजेता संघ या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा सहभागी होऊन थेट फायनलमध्ये धडक मारून उपविजेता चषक पटकावलेला जो संघ आहे चिन्मय टायटन्स देहेरी. संघाच्या संघनायकाने सर्व संपूर्ण संघाला घेऊन रांगेत इथे यायचं आहे. चिन्मय टायटन्स देहेरीच्या संघनायकाने आपला संपूर्ण संघ रांगेत घेऊन इथे मंचावर यायचा आहे. मी श्री तुषार संखे साहेब आणि यतीन भाऊ यांना विनंती करतो की कृपया आपण या स्पर्धेमध्ये जो उपविजेता संघ ठरलेला आहे त्यांना आपण मेडल देऊन सन्मानित करायचं आहे. खरोखर कौतुकास्पद कामगिरी या संघाने केलेली आहे. पहिल्यांदाच गुजरात राज्यातून या संघाने चिन्मय टायटन्स देहेरी संघ या स्पर्धेतील उपविजेता संघ. खरोखर या सर्व खेळाडूंनी खरोखर मेहनत घेऊन हे उपविजेतापद आपल्या संघासाठी पटकावलेलं आहे. यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. चिन्मय टायटन्स संघाचे सर्व खेळाडू यांना आपण मेडलने सन्मानित करीत आहोत. चिन्मय टायटन्स संघमालक आपण सुद्धा यायचंय कृपया पुढे. श्रीयुत कल्पेश मोरे संघमालक आणि श्रीयुत भूषण वनमाळी सहसंघमालक यांनी सुद्धा कृपया पुढे यायचं आहे. ही विजयश्री पूर्ण संघाची आहे आणि त्यात आपलं मोलाचा वाटा आहे म्हणून आपणास सुद्धा इथे सन्मानित करणं आमचं परम कर्तव्य आहे. तुषार भाऊ, आपल्या शुभ हस्ते आपण उपविजेता चषक सुद्धा या संघाला देणार आहोत.
सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. उपविजेता संघासाठी खरोखर सुरेख कामगिरी या संघाने आज दिवसभर केलेली आहे. काल यांचे 2 सामने झाले होते, त्यात त्यांनी 1 सामन्यात विजय मिळवला होता आणि 1 सामना ते पराभूत झाले होते आणि आजचा सामना त्यांना जिंकून क्वालिफाय करणं अत्यंत आवश्यक होतं. अशा परिस्थितीत त्यांनी आपला खेळ इथे उंचावलेला आहे संपूर्ण संघाने आणि पाहता पाहता थेट अंतिम सामन्यात धडक मारून उपविजेता चषक पटकावलेला आहे. असा हा चिन्मय टायटन्स देहरी संघ, खरोखर अभिमानास पात्र असा हा संघ आणि सर्व त्यांचे संघ सहकारी. मंडळी, आपण आकर्षक ट्रॉफ्या ज्या बघतोय त्या आम्हाला श्री संदीप राऊत भाऊंनी इथे उपलब्ध करून दिल्या होत्या. खरोखर आकर्षक चषक आपण इथे पाहिले ते सर्व आम्हाला संदीप राऊत भाऊंनी इथे उपलब्ध करून दिले होते. या संघाचं नाव जे ठेवण्यात आलं होतं त्यांचे संघमालक जे आहेत श्री कल्पेश मोरे, त्यांचा मुलगा चिन्मय, या चिन्मयच्या नावाने हा संघ त्यांनी घेतला होता आणि पाहता पाहता त्यांनी अंतिम सामन्यात धडक मारली आणि उपविजेता चषक पटकावलेला असा हा चिन्मय टायटन्स देहरी संघ. खरोखर कौतुकास पात्र असा हा संघ. आम्ही संपूर्ण संघाचे इथे विशेष कौतुक करतो. निशांत, निशांत, आपण या संघाचे आयकॉन खेळाडू होतात, कर्णधार, आणि हा गुजरात राज्यातून बिलॉंग करणारा हा संघ आपण पहिल्यांदाच या संघाने इथे प्रवेश घेतला होता आणि त्या संघाची धुरा आपल्याजवळ सोपवली होती. कालची परिस्थिती पाहिली तर तुमचे 2 सामने झाले होते, आपण 1 सामना गमावला होता आणि 1 सामना जिंकले होते. तर रात्रभर तुम्हाला विचार करायला वेळ मिळाला असेल, त्याप्रमाणे तुम्ही प्लॅनिंग केली आणि आज तुमचा खेळ उंचावून तुम्ही थेट अंतिम सामन्यात धडक मारली. याबद्दल आपण इथे थोडक्यात मत व्यक्त करायचं आहे आपलं. पहिले तर मी धन्यवाद देईल RPLच्या कमिटीचे, कारण एवढी चांगली टुर्नामेंट ते वर्षातून एकदा ऑर्गनाईज करतात. तरी खूप यंग मुलं आहेत ज्यांना चांगला संधी भेटते खेळायला, म्हणजे त्यांचा परफॉर्मन्स दाखवायला. आणि माझ्या टीमबद्दल सांगायचं तर माझ्या टीममधली माझी घरचीच टीम होती, ओनर माझ्या घरचेच होते, त्याच्यामुळे मला देहरीमध्ये खेळणं भागच होतं. मी उमरोळीचा आधी आयकॉन राहणार होतो, पण मला देहरीची जेव्हा एंट्री झाली तेव्हा मला देहरीमधून खेळणं भाग होतं. आणि माझा संघ काल 1 सामना जिंकला होता आणि 1 सामना हारला होता. पण रात्री असं आम्ही डिस्कशन कोणीच केलं नव्हतं, कारण जेव्हा डिस्कशन करतात ना तेव्हा म्हणजे असं जिंकत नाही. मी खूप ट्राय केलेलं आहे की जास्त डिस्कशन केल्यावर ना व्यवस्थित कॉम्बिनेशन बसत नाही. म्हणून आम्ही काल जेव्हा हरले तेव्हा जो तो ज्याच्या घरी गेला. सकाळी आम्ही टीम मीटिंग घेतली आणि डू ऑर डायची मॅच होती, तर डू ऑर डायची मॅच आम्हाला जिंकणं भागच होतं. आम्ही ती पण जिंकले आणि सेमीफायनल पण खूप चांगली टीम होती समोर, अविकेतन फायटरची चांगला स्कोर होता. आणि माझ्या टीममधले ज्यांची काल परफॉर्मन्स नव्हता झाला त्यांनी आज परफॉर्मन्स केला. प्रतीकने केला, तेजसने केला, खूप चांगली बॅटिंग केली आणि आम्ही फायनलमध्ये आलो. आणि फायनलला थोडंसं बॅड लक झालं, एका कॅच वगैरे सुटले, त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं फॅक्टर तो आमच्या ह्याच्यात आला नाही. पण तरी पण मी माझा पहिल्यांदाच हा संघ आला आणि मला संघाचं नेतृत्व करायला भेटलं, त्याबद्दल मी माझ्या संघ ओनरचे खूप धन्यवाद देईन की त्यांना माझं चॉईस घेतलं की तू राहा. आणि माझ्या संघ मालकांनी मला एवढं पण सांगितलं की आपल्याला असं नाही की तू दरवर्षी खेळतो, दरवर्षी तुला बॅट्समन भेटतो, हे भेटतो, तू फायनल खेळतो. फक्त ते एवढं बोलले की मला एंट्री मारायची आहे आणि गुजरात राज्यातून पहिल्यांदाच टीम घेतलं, तर तुम्ही चांगला परफॉर्मन्स करा, म्हणून आम्ही जिद्दीने खेळलो. थँक्यू निशांत, खरोखर तुमची सर्वांचा हा सांघिक विजय आहे. आम्ही सर्वांनी ही संपूर्ण स्पर्धा पाहिलेली आहे, यूट्यूबवर सुद्धा आमच्या चाहत्यांनी ही स्पर्धा पाहिलेली आहे. तुम्ही सर्वजण या कौतुकास पात्र आहात. सरते शेवटी आपण या स्पर्धेतील विजेता संघ फ्रेंड्स बावडा संघ, त्यांच्या कर्णधारांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यायचं. योगेश मोरे यांनी कृपया मंचावर यायचं आहे. त्याचं स्पीच घेतो आणि मग
योगेश, योगेश आप कई सालों से बावड़ा टीम के लिए ही खेलते आ रहे हैं। आप एक लकी आइकॉन और लकी कैप्टन बावड़ा टीम के लिए हो, उसमें कोई दो राय नहीं है। मैं आपको यहाँ पे पूछना चाहूंगा कि आप जब भी आरपीएल खेलते हो तो आपकी जो फीलिंग्स है वो क्या रहती है कि आप होम टीम के लिए खेल रहे हैं, ऐसा आपको महसूस होता होगा। ऐसा अभी मेरे को पर्सनली लगता है। आपके जो 100% एफर्ट्स है वो डालते हो, उसके साथ आपकी जो पूरी टीम है उसको लेके आप चलते हो। तो एक जो कैप्टनसी के लिए जो एक खुद के अंदर जो चाहत रहनी चाहिए वो आपके अंदर हमको 100% दिखती है। इसके लिए हम गर्व से कहना चाहेंगे कि बावड़ा टीम ने 5 बार ये ट्रॉफी जीती है, 3 बार जीती है, 2 बार फाइनल में आ रही है। उसका आधा श्रेय तो मैं आपको ही देना चाहूंगा। ये पूरे बावड़ा गांव का श्रेय है, लेकिन उसमें सबसे ज्यादा श्रेय जो मैं आपको बोलूंगा वो आपका है। ये इस आरपीएल के बारे में आप क्या बोलना चाहेंगे योगेश? फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू वेरी मच बावड़ा टीम, जो मेरे पे ट्रस्ट करते। बट टू बी फ्रैंक, आइकॉन बनना, कैप्टन बनना इतनी बड़ी टूर्नामेंट में आसान नहीं है। क्या होता है कि कभी अपनी टीम परफॉर्म नहीं करती और हम लोग पहले राउंड में या सेकंड राउंड में हार जाते हैं, तो हमको, हमारे प्लेयर को जितना दुख होता है उससे ज़्यादा जो हमारे सपोर्टर्स है उनको ज़्यादा दुख होता है, क्योंकि वो हमारे पे उम्मीद लगा के बैठे रहते कि ये अच्छा खेलेगा, अच्छा खेलेगा। तो ये तो दिन की बात है, दिन अच्छे जाने चाहिए, प्लेयर्स सब टीम में अच्छे रहते हैं, बट वो प्लेयर कैसे परफॉर्म करे वो भी इम्पोर्टेंट है। अभी कल तक हमारी बैटिंग लाइन कुछ नहीं थी, हम लोग 30 रन के लिए भी जूझ रहे थे। आज सब लोगों ने डिसाइड किया कि ठीक है, खेलते हैं, आराम से खेलते हैं, टॉस हारेंगे तो बैटिंग ही आएगा और बैटिंग आएगा तो खेलेंगे, देखते हैं, क्योंकि 5-6 मेरे पास बैट्समैन भी है। तो थोड़ा मुश्किल तो है बट ठीक है, हो जाता है। और कैप्टनशिप की बात तो क्या है, मुझे मेरे जब भी जो भी टीम मिली है वो उसमें जो प्लेयर्स है वो सपोर्ट करते हैं, क्योंकि एक ये 5 ओवर का मैच है, इसमें सबको चांस नहीं मिलता है, हार्डली 4-5 प्लेयर है उनको चांस मिलता है। तो मैं उनको ही श्रेय नहीं दूंगा, जो बेंच पे बैठे हैं, जो सिर्फ बॉल पकड़ने आ रहे हैं, वो भी मेरे लिए बहुत इंपॉर्टेंट है। तो मैं उनको थैंक यू बोलता हूँ कि ये मेरे टीम का पार्ट होने के लिए थैंक यू वेरी मच। आप लोगों ने मुझे सपोर्ट दिया, उसके लिए थैंक यू वेरी मच। आरपीएल ऑर्गेनाइजेशन के बारे में आप क्या कहना चाहेंगे योगेश? इट्स अ वंडरफुल फीलिंग। आरपीएल खेलना ये हमारे लिए बहुत बड़ी बात है। मैं गुजरात में कहीं के खेलता हूँ तो खतलवाड़ के 2-3 लड़के हैं, दूसरे भी है, वो बोलते हैं यार हमारा नंबर लगाओ ना, हमारा नंबर लगाओ ना। तो ये एक ऑनर है, ये प्राइड है कि यहाँ खेलने को मिलता है। और जो आप लोगों का जो ऑर्गेनाइजेशन है वो एब्सोल्युटली सुपर्ब, माइंड ब्लोइंग। इसके पीछे आप लोगों का बहुत एफर्ट है। थैंक यू, वेल डन। थँक यू योगेश। या संपूर्ण स्पर्धेचा जो आपण विजेता संघ म्हणून पाहतोय फ्रेंड्स बावडा संघ, त्यांना मी इथे आमंत्रित करतोय। त्यांच्या कर्णधारांनी आणि त्यांच्या संघ सहकाऱ्यांनी कृपया मंचावर यायचं आहे। मी श्री दीपक भाऊ खांबी साहेबांना आणि संदीप राऊत साहेबांना विनंती करतो की आपण कृपया आपल्या शुभ हस्ते श्री तुषार संखे आपण सर्वांनी कृपया पुढे यायचंय आणि आपल्या शुभ हस्ते जे आपण आकर्षक ट्रॉफी आज पाहिल्या, ज्या संदीप राऊत साहेबांनी आपल्याला इथे उपलब्ध करून दिल्या, त्यांचे सुद्धा आम्ही इथे विशेष आभार व्यक्त करतो। या स्पर्धेचा विजेता संघ फ्रेंड्स बावडा संघ, सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। खरोखर या स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी करून अंतिम सामन्यात धडक मारून विजयश्री आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी खेचून आणलेली असा हा फ्रेंड्स बावडा संघ, त्यांच्या संपूर्ण संघांचे, संघ मालकांचे आणि संपूर्ण गावाचे आम्ही इथे विशेष अभिनंदन व्यक्त करतो।
हळू. फ्रेंड्स बावडा संघाला आपण इथे आपल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते विजेता संघाची ही ट्रॉफी देतोय. फ्रेंड्स बावडा संघाचे संघ मालक श्रीयुत राजेंद्र जाधव आणि अमोल जाधव तसेच त्यांच्या संपूर्ण संघाचे आम्ही इथे विशेष अभिनंदन व्यक्त करतो.